नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी डॉक्टर अनंत इंगळे द ॲग्रीडॉक्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. आज आपण जाणून घेणार आहोत तूर पिकाच्या महत्त्वाच्या वाणांची माहिती. तर 2026 खरीप हंगामाच्या दृष्टीने कोणते वाण महत्त्वाचे आहे, कोणते वाण आपण निवडले पाहिजेत आणि तूर पिकामध्ये कोणते कोणते वाण बाजारामध्ये उपलब्ध आहेत किंवा विद्यापीठाचे उपलब्ध आहेत, त्याची इत्थंभूत माहिती आपण या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. तर आपण तूर पिकामध्ये प्रामुख्यानं बघू की तूर पिकाची लागवड कोणत्या भागामध्ये आणि कोणत्या प्रकारच्या तुरीची लागवड केली जाते. तर त्यामध्ये प्रामुख्यानं मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र जर बघितलं तर पांढऱ्या तुरीची लागवड होते आणि विदर्भ किंवा मराठवाड्याचा काही भाग बघितला तर लाल तुरीची लागवड होते. तर त्यामध्ये आपल्याला जर विचार केला तर लाल तुरीचे वेगळे वाण आहेत आणि पांढऱ्या तुरीचे वेगळे वाण आहेत. तर ह्या दोन्ही वाणांची आपण या ठिकाणी माहिती पाहणार आहोत. तर सर्वप्रथम आपण बघू की तुरीची लागवड करताना कोणत्या वाणांचे वैशिष्ट्य कसे असले पाहिजेत आणि कोणते वाण आपण निवडले पाहिजे. त्यामध्ये प्रामुख्यानं लवकर येणारे, मध्यम कालावधीमध्ये येणारे आणि उशिरा येणारे असे 3 प्रकारचे वाण आपल्याकडे उपलब्ध आहेत किंवा असतात. तर त्यामध्ये आपण कोणत्या प्रकारचे वाण, तर मध्यम कालावधीमध्ये येणारे वाण आपण त्या ठिकाणी निवडले पाहिजेत. कारण काय होतं की बऱ्याच वेळा काय होतं की लवकर येणारे जे वाण असतात ते कमी उत्पादनक्षम असतात आणि जे उशिरा येणारे वाण असतात ते जास्त उत्पादनक्षम असतात. तर आपण आपल्या जमिनीचा जो प्रकार आहे त्यानुसार, आपल्याकडे जे जमीन आहे त्यानुसार आपण तो वाण निवडला पाहिजे. तर मध्यम कालावधीमध्ये येणारा जो वाण आहे तर तो अतिशय चांगला त्या ठिकाणी ठरू शकतो. तर वाण निवडताना अजून कोणत्या गोष्टीचा विचार केला पाहिजे, तर आपल्या भागामध्ये वातावरण कसं आहे, कोणता वाण त्या ठिकाणी मागचे अनुभव काय आहेत, तर त्याचबरोबर आपली जमिनीचा प्रकार कसा आहे, पाण्याची उपलब्धता काय आहे, आपण निखळ पेरणी करणार आहोत की सोयाबीनमध्ये पेरणी करणार आहोत, यानुसार आपण त्या ठिकाणी वाण निवड करणं गरजेचं आहे. तर त्यामध्ये काय होतं की आपल्याकडे जर हलकी जमीन असेल तर आपण त्या ठिकाणी लवकर येणारा वाण निवडला पाहिजे. पाण्याची उपलब्धता नसेल तर लवकर येणारा वाण निवडला पाहिजे. पाण्याची उपलब्धता असेल, भारी जमीन असेल तर आपण मध्यम कालावधीमध्ये येणारा वाण निवडला पाहिजे. आणि अतिशय भारी जमीन असेल, पाणीही उपलब्ध असेल तर आपण त्या ठिकाणी उशिरा येणाऱ्या वाणांची सुद्धा निवड करू शकतो. अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी काळजी घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर रोग नियंत्रणाच्या दृष्टीनं आपल्याला मर आणि वांस रोग जे आहेत तर त्याला प्रतिकारक्षम वाण निवडणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जे पॉड फ्लाय असेल किंवा जे इतर किडी आहेत त्यांना सुद्धा प्रतिकारक्षम असलेले वाण निवडायचे. कारण काय होतं की त्यावरती होणारा खर्च, जर मर रोगाचा प्रादुर्भाव झाला तर खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी लॉसेस होतात किंवा स्टरिलिटी मोझॅकला जर ससेप्टेबल वाण असेल तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लॉसेस होतात. त्यामुळं या दोनही रोगांना प्रतिकारक्षम असलेले वाण त्या ठिकाणी आपल्याला निवडायचे. तर आपण सर्वप्रथम बघू की लाल तुरीचे कोणते कोणते वाण आहेत आणि पांढऱ्या तुरीचे वाण कोणते कोणते आहेत. तर लाल तुरीमध्ये जर विचार केला तर भरपूर सारे वाण मार्केटमध्ये उपलब्ध आहेत, काही खाजगी कंपन्यांचे, काही विद्यापीठाचे. तर विद्यापीठामध्ये जर विचार केला तर आपल्याला महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारचे जे वाण आहेत लाल तुरीचे, तर तो एक नंबरला जो वाण येईल तो GRG 152 म्हणजे भीमा. हे कर्नाटकामधील रायचूर युनिव्हर्सिटीचा हा वाण आहे. त्या युनिव्हर्सिटीने हा रिलीज केलेला असून अतिशय चांगलं उत्पादन देणारा आणि प्रतिकारक्षम असलेला वाण आहे मर आणि स्टरिलिटी मोझॅक रोगासाठी. या वाण्याचं दुसरं वैशिष्ट्य जे आहे तर सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये, म्हणजे हलक्या, भारी आणि मध्यम जमिनी जर असतात, पाण्याची उपलब्धता असो किंवा नसो, जर आपण कोरडवाहू जरी लागवड करणार आहोत तरी आपल्याला त्या ठिकाणी म्हणजे चांगल्या प्रकारचं उत्पादन, म्हणजे म्हणजे काय होणार आहे की आपल्याला पाणी दिलं तर आपल्याला चांगलं उत्पादन मिळतं, परंतु जर आपल्याकडे पाण्याची उपलब्धता नसेल तरी सुद्धा हा वाण चांगलं उत्पादन देतो. तर या वाणाची आपण त्या ठिकाणी विचार करू शकता. 160 ते 165 दिवसामध्ये हा वाण परिपक्व होतो. 2 नंबरला जो वाण येतो तो म्हणजे BDN 716 परभणी कृषी विद्यापीठाचा वाण आहे आणि जुना वाण आहे. त्याचं सुद्धा चांगलं उत्पादन 165 ते 170 दिवसामध्ये, 175 दिवसामध्ये तो परिपक्व होतो आणि अतिशय चांगलं उत्पादन सुद्धा तो सुद्धा वाण देतो. त्यानंतर आपण जर बघितलं तर फुले तृप्ती आणि फुले पल्लवी हे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे 2 आहेत. त्याचबरोबर फुले राजेश्वरी हा सुद्धा एक महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा वाण आहे. परंतु बऱ्याच वेळा फुले राजेश्वरीचं काय आहे की मॉडरेटली ससेप्टेबल असल्यामुळं त्या ठिकाणी वांज रोगाचा प्रादुर्भाव पश्चिम महाराष्ट्रामध्ये जास्त झालेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून आलेला आहे. परंतु फुले तृप्ती किंवा पल्लवी हे मॉडरेटली रेजिस्टंट, म्हणजे बऱ्यापैकी रेजिस्टंट वाण आहेत मर आणि वांज रोगासाठी. तर आणि फुले तृप्ती आणि फुले पल्लवी जे आहेत 165 ते 170, म्हणजे 160 ते 170 दिवसामध्ये परिपक्व होतात आणि चांगलं उत्पादन ते सुद्धा देतात. तर आपण त्यांचाही विचार करू शकता. त्यानंतर जे आहे तर परभणी कृषी विद्यापीठाचं रेणुका म्हणून जे लाल तुरीचं वाण आहे ते 170 दिवसामध्ये परिपक्व होतं. त्याचा सुद्धा आपण त्या ठिकाणी विचार करू शकता. त्यानंतर PDKV आश्लेषा आहे आणि PDKV तारा.
हे सुद्धा वाण जे आहेत तर हे 170-175 दिवसामध्ये परिपक्व होतात. त्याचा सुद्धा त्या ठिकाणी विचार करू शकता. हे काही आपले विद्यापीठाचे वाण आहेत. त्याचबरोबर खाजगी कंपन्यांचे जे वाण मार्केटमध्ये उपलब्ध आहेत त्यामध्ये सुद्धा चांगले वाण आहेत. त्यांची सुद्धा आपण त्या ठिकाणी निवड करू शकता. त्यामध्ये प्रामुख्यानं अंकुरचे काही वाण आहेत. त्यामध्ये चारूचा विचार करू शकता. 165 दिवसामध्ये तो परिपक्व होतो. त्यानंतर कावेरीची संपदा आहे. निर्मलचा पूर्वा म्हणून वाण आहे. हे मध्यम कालावधीमध्ये येणारे वाण आहेत. लवकर येणारे जे वाण आहेत त्यामध्ये निर्मलची दुर्गा आहे. त्यानंतर 150-155 दिवसामध्ये गोल्ड 100 असेल किंवा संपदा हे वाण त्या ठिकाणी परिपक्व होतात. या वाणांची सुद्धा आपण त्या ठिकाणी निवड करू शकता. याचे अनुभव शेतकऱ्यांचे चांगले आहेत. आपल्या भागामध्ये कोणत्या वाणानं चांगलं उत्पादन दिलं, मार्केटमध्ये थोडा कमी जास्त होऊ शकतं, तर त्याचा सुद्धा आपण त्या ठिकाणी विचार करू शकता. JRG 152च्या बाबतीत एक विषय सांगायचा राहिला, त्याला मार्केटमध्ये सुद्धा चांगली प्राईस मिळते इतर वाणांच्या तुलनेत. त्यामुळं आपण त्याचा विचार त्या ठिकाणी नक्की करावा. शेतकरी मित्रांनी काय होतंय की बऱ्याच वेळा आपण 10-12 एकर तूर पेरतो आणि एकाच वाणांची त्या ठिकाणी पेरणी करतो. तर आपण 1-2 वाण वेगळे त्या ठिकाणी पेरले पाहिजेत. एक मध्यम आणि एक लवकर येणारा असे जर वाण आपण पेरले तर आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा होऊ शकतो. कारण काय होतं की बऱ्याच वेळा जो उशिरा परतीचा पाऊस पडतो त्यावेळेस तूर पिकाचं मोठ्या प्रमाणात आपल्याला नुकसान झालेलं दिसतं. त्यामुळे आपल्याला वाण निवड करताना थोडी व्हॅरिएबिलिटी ठेवणं गरजेचं आहे. पांढऱ्या तुरीच्या वाणांची जर निवड करताना आपण विचार केला तर त्यामध्ये प्रामुख्यानं 2च वाण आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसून येतात. त्यामध्ये नवीन आलेला जो गोदावरी वाण आहे तो मध्यम कालावधीमध्ये म्हणजे 160 ते 165 170 दिवसापर्यंत परिपक्व होतो आणि जो जुना वाण आहे BDN 711 तो 150 दिवसामध्ये परिपक्व होतो. जर आपल्याकडे हलकी आणि मध्यम जमीन असेल तर आपण BDN 711चा विचार करू शकता. मध्यम ते भारी जमीन असेल तर गोदावरीचा विचार करू शकता. जर कोरडवाहू लागवड करायची असेल पांढऱ्या तुरीची तर आपण BDN 711चा विचार करू शकता. पाण्याची उपलब्धता असेल तर गोदावरी या तुरीची लागवड करू शकता. गोदावरी वाणाची लागवड जवळपास पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला झालेली दिसून येते आणि अतिशय चांगलं उत्पादन तोही वाण देतोय. सध्याच्या परिस्थितीमध्ये लाल तुरीचा जर विचार केला तर JRG 152 आणि पांढऱ्या तुरीचा जर विचार केला तर गोदावरी हे 2 वाण अतिशय चांगले वाण आहेत. आपण या ठिकाणी त्यांचं कन्क्लुजन करत आहोत. त्याचबरोबर आपल्याला जे वाण निवड करताना विचार करायचा आहे तर तो म्हणजे मर रोगास आणि वांज रोगास प्रतिकारक्षम. त्याचबरोबर जे मारुती किंवा इतर तत्सम जुने वाण आहेत त्यांची त्या ठिकाणी आपल्याला निवड टाळायची आहे. कारण काय होतं की आपण ससेप्टेबल वाण जर कंटिन्यू निवडत गेलो तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मर रोगाचा प्रादुर्भाव होतो आणि आपला त्या ठिकाणी लॉस होतो. त्याचबरोबर तूर पिकाची फेरपालट हा खूप महत्त्वाचा विषय आहे. मर आणि वांज रोगाच्या अनुषंगानं ॲटलिस्ट आपण ज्यावेळेस तूर पेरणी करतो त्यावेळेस ॲटलिस्ट तास तरी चेंज झालं पाहिजेत किंवा पेरणीची दिशा चेंज करून किंवा पेरणीची जी दिशा आहे किंवा पेरणीचा जो तास आहे ते चेंज करून जरी पेरणी केली तर आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा होईल. अशा प्रकारे आपण तूर पिकाचे वेगवेगळे वाण कोणते उपलब्ध आहेत आणि कोणत्या वाणांची आपण निवड केली पाहिजे या संदर्भातील हा व्हिडिओ या ठिकाणी बघितला. आपण सर्व माहिती या ठिकाणी बघितली. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद.